देवा, समुद्र मंथनाच्या आख्यानासाठी समधी हात जमलेले आहेत ती समध्यांचं मी स्वागत करतो आणि आख्यान सुरू करण्याची अनुमती मागतो। मुनिवर, आख्यानाला आरंभ करा। कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेद सामवेदो यथर्वणः अंगैश्च सहिता सर्वे कलशन्तु समाश्रिता। नारायण नारायण। समुद्र मंथनाच्या कथेवर आपल्या समक्ष बोलताना आज या कथेतील अत्यंत महत्वाचा भाग आज सांगितला जाणार आहे। हे श्री महागणपती, माझा नमस्कार स्वीकार करावा। हे श्री मार्तंड भैरवा, हे श्री म्हाळसा देवी, हे स्तवन करत असताना आपण मला आशीर्वाद द्यावा। माझे आराध्य श्री विष्णू यांना मी नमन करतो। श्री महालक्ष्मी देवी यांची माझ्यावर कृपा असावी अशी प्रार्थना करतो। माझी माता श्री सरस्वती देवी यांना मी आज प्रार्थना करतो की ही कथा आज यथोचित माझ्याकडून वदवून घ्यावी। नारायण नारायण। मुनिवर, या आख्यानाचा हेतू सर्वांना मल्हारी चरित्र समजावे आणि आम्हाला सत्य समजावे असा आहे, हो ना? होय देवी। मग या क्षणापर्यंत कोणाला काय सत्य सापडले हे समजून घ्यायला हवे। कोणाच्या हाती काय काय लागले हे समजून घ्यायला नको का? मुनिवर, तुम्हाला कोणाला विचारायचे आहे हे सांगायला नको। नारायण नारायण। काय करावे, असा प्रसंग समोर येईल असे वाटले नव्हते। ह्या कसं सांगू का मला ठाव आहे का विष्णुदेवन महालक्ष्मी देवी म्हणजेच प्रधानजी आणि लक्ष्मी देवी आहे ती। पण ह्या आख्यानातून बानूला काय गवसले हे तुला का समजून घ्यायचे आहे? कारण आख्यानातून मला अजून काही गवसलं नाही, पण तिला इथे ज्या पद्धतीने अधिक सहाय्य केले जाते आहे त्याच्यावरून मला खात्री आहे की तिला अद्भुत दिव्य अशा विश्वातले काहीतरी कळले आहे। म्हाळसा, बानूने तुला काय किंवा इतर कोणालाही काय काही सांगावे हा तू आग्रह का धरत आहेस? तिला कोणी आणि काय सहाय्य केले आहे याचे प्रत्यक्षदर्शी पुरावे राजसभेत आहेत। दाखवू का? जरी तुझ्याकडे तसे प्रत्यक्षदर्शी पुरावे असले तरी तिला कोणीही सहाय्य केले हे तू सिद्ध नाही करू शकत। माझे बंधू आहेत राजसभेत, त्यांनी मला सांगावे। त्यांनी काल बानूची भेट घेतली नव्हती का? आणि तिने तुम्हाला संदेश पाठवून बोलवले नव्हते का? ही भेट एक उदाहरण आहे, पण आजवर अशा अनेक भेटी झाल्या असतील। आजवर मी काही बोलले नाही, पण हा माझ्या भविष्याचा प्रश्न आहे। आजपर्यंत मी ह्या राजसभेत कधीही काही बोलले नाही,
परंतु अशा पद्धतीने थेट आरोप होणार असतील तर मी माझ्या पतिदेवांसोबत जेजुरी सोडून स्वगृही निघून जाईन. लक्ष्मी देवी, ह्या राजसभेत मी आपला अपमान कदापि होऊ देणार नाही. देवा, चिंता नसावी. देवी, अशी भूमिका घेऊ नये. लक्ष्मी देवी, आपल्याला दुखवावे असा माझा हेतू नव्हता, पण हे सत्य नाही का की बानूला इथे अधिक आणि विशेष सहाय्य केले जाते आहे. म्हाळसा, सत्य समजून घेण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवलेलं नाही आणि अधिकार वापरून सत्य प्राप्त करून घेता येत नाही. तुम्ही सत्य समजून घेण्यासाठी तयार असाल तर ते तुमच्या पदरात नक्कीच पडेल, परंतु आख्यान थांबवून असे प्रश्न उपस्थित केले तर ह्याला स्पर्धेचं स्वरूप येईल आणि ही स्पर्धा नव्हे. माझ्यापासून काहीतरी लपवले जाते आहे हे निश्चित, आणि असेच होणार असेल तर या आख्यानाला काय अर्थ आहे. म्हाळसा, हे फार मोठे विधान आहे. ह्या परिस्थितीत मी काही सुचवू इच्छितो. आख्यानाच्या नियमांप्रमाणे जर अशी वेळ आली तर गणेश निर्णय घेतील असं ठरलं होतं. जर श्री गणेश यांनी संमती दिली तर बाणाईला ह्या आख्यानामधून काय कळलं आहे हे तिनं सांगावं. परंतु जर त्यांनी संमती दिली नाही तर तिने असं काही सांगू नये. सगळ्यांनी आसन ग्रहण करावं. देवा, देवी, लक्ष्मी देवी, माझ्यावर जे दायित्व दिले आहे ते मी नियमाप्रमाणे पार पाडेन. हा निर्णय निष्पक्ष असेल अशी मी आशा करते. होय माते. गणेश, तुमचा निर्णय सांगा. श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना जे सत्य हाती लागेल ते त्यांनी सांगणे बंधनकारक नाही. आणि पूर्ण सत्य समजले की त्याची घोषणा देखील करावी लागणार नाही. ते सहज कळेलच. म्हाळसा, निर्णय झाला आहे. मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा. मी हा निर्णय स्वीकारला आहे. प्रधानजी, लक्ष्मी देवी, आपला अपमान व्हावा असा माझा हेतू नव्हता. आपण या जेजुरीत सन्मानाने राहावे अशी माझी इच्छा आहे. मी जे काही बोलले असेल त्याबद्दल. देवी, आपण सिंहासनावर विराजमान आहात, त्यावर बसून कोणीही क्षमा मागत नाही. तो त्या सिंहासनाचा मान आहे. आख्यान सुरू करूया.
नारायण नारायण. तर अशा प्रकारे लवकरच समुद्र मंथनाला आरंभ होणार होता. मला समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो आहे. मला शंखध्वनी ऐकू येतोय. त्या काळाचा पट माझ्या डोळ्यात उभा आहे. श्री विष्णूंनी कुर्मावतार धारण केला. आणि त्या महाकाय समुद्रात तो अतिविशाल असा पर्वत कासवरूपी श्री विष्णूंनी आपल्या पाठीवर घेतला. जगत पालनाचे कार्य सोपे आहे का? जगाच्या कल्याणासाठी समुद्र मंथनाच्या या वेदना काय होत्या हे त्या विष्णूंनाच ठाऊक. समुद्र मंथन कसे सुरू झाले? देवी, इतके भव्य कार्य, देव आणि दैत्य एकत्र, सृष्टीच्या अस्तित्वाचा प्रश्न, प्रत्यक्ष त्रिमूर्तींच्या कल्पनेतून प्रत्यक्षात आलेली ही कल्पना असली तरीही हे कार्य निर्विघ्नपणे पार पडणे आवश्यक होते. आणि त्यासाठी सर्व देवांनी विघ्नहर्ता श्री गणेश यांचे पूजन केले. गणनाथ नाथ नाथ गणनाथ 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 नाथ नाथ गणनाथ 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 नाथ नाथ गणनाथ 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 नाथ नाथ गणनाथ. सुख करता दुःख हरता मंगल मूर्ती मोरया गजवदना गणनायक पावन मूर्ती मोरया. सुख करता दुःख हरता मंगल मूर्ती मोरया गजवदना गणनायक पावन मूर्ती मोरया. गणनाथ गणनाथ नाथ नाथ गणनाथ 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 नाथ नाथ गणनाथ 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 नाथ नाथ गणनाथ 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 नाथ नाथ गणनाथ. सुख करता दुःख हरता मंगल मूर्ती मोरया गजवदना गणनायक पावन मूर्ती मोरया. सुख करता दुःख हरता मंगल मूर्ती मोरया गजवदना गणनायक पावन मूर्ती मोरया. गणनाथ
हे श्री गणेश, या कार्यारंभी आपला आशीर्वाद असावा. या कार्यामध्ये आम्हा सर्व देवांना यश मिळावं. यश मिळणारच आहे, पण समुद्रातून काय बाहेर येईल याची कल्पना नाही. त्याचे दायित्व कोण घेणार आहे? श्री गणेश, समुद्र मंथनाचे दायित्व त्यांच्यावर सोपवले आहे, तेव्हा आधी ते त्यांना पार पाडू दे. होय पिताश्री. ओम रक्तचंदन सिद्धासा भस्मदूर्वांकुराशतः विकराकृति संदिष्टा सर्व विघ्नो विनाशकः. ओम ऐं ह्रीं श्री गजमुखाय नमः. ओम श्री गजमुखाय नमः. श्री गणेश यांचा आशीर्वाद घेऊन आता समुद्र मंथन सुरू होणार होते. कासवरूपी श्री विष्णूंनी विशाल अशा मेरू पर्वताला आपल्या पाठीवर घेतले होते. मेरू पर्वताला वासुकीने विळखा घातला होता. देव आणि दैत्य हे समुद्रात उतरले होते. श्री महादेव आणि श्री पार्वती देवी हे उपस्थित होते. श्री ब्रह्मदेव आणि श्री सरस्वती देवी ही उपस्थित होते. आणि अखेर समुद्र मंथनाला आरंभ झाला. स्वामी, आपण भूत भविष्य जाणता. त्रिकाला बाधित सत्य आपल्याला ठाऊक आहे. या समुद्र मंथनातून सर्वप्रथम काय बाहेर येणार आहे स्वामी? लवकरच कळेल. फार कमी अवधी उरला आहे. समुद्रदेव काय करता आहेत हे महत्वाचे आहे. स्वामी, मला असे वाटते आपण समुद्र तळाशी जाऊन श्री विष्णूंना एकदा पाहून यावे. त्याची काहीच आवश्यकता नाही. त्यांचे दायित्व ते पार पाडतील. समस्त सृष्टी जागी झाली होती. सगळे देव, चेतना, शक्ती, ग्रह सगळे समुद्र मंथनात उतरले होते. पंचमहाभूतेही समुद्र मंथनात उतरली होती. आणि श्री महादेव त्यांच्याकडे शांतपणे पाहत होते.